यवतमाळ शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटी दिले कसे? बच्चू कडू. पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही, कारण शेतकऱ्यांच्या वेदना तेवढ्याच जास्त आहेत आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे, तो शेतकरी आणि मजूर आहे. मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजुराने उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे, त्याचं मरण थांबलं पाहिजे. आज 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यवतमाळमध्ये मनसेने दिलेला पाठिंबा आणि बाळा नांदगावकर इथे आले, त्यांचं निश्चितच आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो. देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नमावं लागेल, कर्जमाफी करावी लागेल. पैसे नाही म्हणतात तर शक्तीपीठला 20,000 कोटी दिले कसे? ते पैसे कसे आले? तुमच्याकडे कोणी मागितले होते? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही, कारण वेदना तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे, तो शेतकरी आणि मजूर आहे. या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे, त्याचं मरण थांबलं पाहिजे. आज बोलता बोलता 2 आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये, त्या थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा, खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले, त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो, धन्यवाद देतो. महाराष्ट्राच्या मुंबईच्या म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल. पैसे नाही म्हणतात तर शक्तीपीठाला 20,000 कोटी दिले कसे? ते कसे आले तुमच्याकडे? कोणं मागितले होते? साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा, कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून. जे मागितलं नाही ते लाडके बहिणी आमच्या डोक्यात लादून दिली, त्याच्यातले अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या. ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं. त्याच्यामागचा तुमचा हेतू स्पष्ट होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत और ज्या कमिशन नाही मिळता वहाँ हम खडे नाही राहते. शेतकऱ्यांच्या मुद्द्याला बच्चूभाऊचा आवाज हा उठलेला आहे, तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानांनी ऐकलेला आहे. आणि म्हणून असं एक प्रामाणिक माणूस जर अशा प्रकारचा लढा घेऊन जात असेल तर त्या प्रामाणिक माणसाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तो विचार करायला पाहिजेत का आज एवढा पाऊस पाणी चालू आहे तरीसुद्धा 7 तारीखपासून पापडला त्यांनी पदयात्रा चालू केली, ते आता 14 तारीखपर्यंत त्यांची पदयात्रा आहे. आजचा 4था दिवस आहे आणि म्हणून अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या माणसाला आपल्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. एवढ्याच भावनेतून मी आमचे सन्मान्य एंबडवार देवा आमचे सगळीच लोक या ठिकाणी मुद्दाम आलेत आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे की त्यांचा विजय निश्चित होईल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील, का त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनीच केलेल्या घोषणा आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारने केलेल्या त्याच वेळेला घोषणा होत्या, महायुतीच्या सरकारनं त्यावेळेला केलेल्या घोषणा होत्या, आता परत जाहीरनामा काढला होता त्यावेळेला पण त्यांनीच घोषणा केलेल्या आहेत. आणि म्हणून प्रमुख मागणी जी आहे 7/12 कोरा करावा, ती मागणी त्याची तात्काळ मंजूर करणं आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांना दिवसा विजेचा पुरवठा केला पाहिजे. दिव्यांगांना आरक्षण द्यायला 1,500 रुपये देतात आता बच्चूभाऊ बोललेले, ते किमान 6,000 रुपये मिळाले पाहिजेत, ही त्यांची मागणी आहे. त्यांच्या शेतीमालाला जास्तीत जास्त हमीभाव मिळाला पाहिजेत. अशा प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या मला वाटतं राज्य सरकारला मान्य करायला काही हरकत नाही आणि ते राज्य सरकार नक्की मान्य करेल याची मला पूर्ण खात्री आहे. बच्चूभाऊ, तुमच्या आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतो आणि तुमच्या सोबत आम्ही आहोत.